सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। आज आपण वच्छाहरणातील ओवी क्रमांक 12 पासून पुढील ओव्या त्याचं अध्ययन करणार आहोत। 1 पासून 12 ओव्यापर्यंत आपण काल त्याचं अध्ययन केलं आणि आज ओवी क्रमांक 13 इथून आपण पुढच्या सत्राला आज सुरुवात करणार आहोत। कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ चांगलाच होणार आहे, त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक आले असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर। चला तर मग आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो तैसे हरी कथा श्रवणे विण जीवासी नाही चोखाले पण तरी परब्रह्माचे दर्शन केवी होय। येयाची कारणे आदिनाथे धरिले माया वेखाते ये रवी सुखादिक काही वाणिते अरूपा निर्गुणाते। येयाची कारणे आदिनाथे धरिले माया वेखाते। मागच्या वेळी सांगितलं की हरिकथा श्रवण केल्याविन आपल्या जीवाच्या ठिकाणी चोखाळेपणा येणार नाही, आणि चोखाळेपणा जर झालाच नाही आपल्या जीवाच्या ठिकाणी तर परब्रह्माचे दर्शन केवी परब्रह्माचं दर्शन होणार नाही। आणि त्याच कारणासाठी जे आदिनाथ, आदी म्हणजे सर्वात अगोदरचे म्हणजे पहिले, नाथ म्हणजे मालक, म्हणजेच काय तर जगातील या सृष्टीचे पहिले मालक म्हणजे परमेश्वर आहेत, म्हणून त्यांना आदिनाथ असं बोलतात। धरिले माया वेखाते, मायेचा वेश, मायेच्या पुरामध्ये परमेश्वराने अवतार धारण केलेला आहे आणि म्हणून मायावेश म्हणलेला आहे। यरवी सुखाधिक काही वाणिते, यरवी म्हणजे परमेश्वराने जर मायेचा वेश धारण करून मायापूर धारण करून जर अवतारच घेतला नसता तर एरवी जर तर सुखाधिक काही वाणिते म्हणजे परमेश्वराने जर अवतारच घेतला नसता, मायापुरामध्ये अवतार धारण करून परमेश्वराने अवतार घेतलाच नसता तर सुखाधिक काही वाणिते, हे शुकाधिक म्हणजे जे शुकदेव होते व्यास ऋषींचे सुपुत्र, हे शुक आणि अधिक पदामध्ये जे काही इतर सर्व भक्तजन आहेत जे श्रीकृष्ण महाराजांचं गुणगान करतात आताही, ते लोक काही वाणिते त्यांनी काय वर्णन केलं असतं। कारण परमेश्वर कसे होते, अरूप निर्गुणा, ते अरूप होते म्हणजे त्यांचं कोणतं रूप नव्हतं, निर्गुण होते, निर्गुण निराकार असे अव्यक्तमंत परमेश्वर होते। त्यांनी जर अवतार धारण केला नसता तर काय आपण परमेश्वराची स्तुती केली असती, काय त्यांचं वर्णन केलं असतं, हे काही शक्य झालं नसतं। उपमा श्लेक वर्णक येही रजो सकळे लोक चिपवाडे संसार मोचक वाणू मुकुंदाचे। उपमा श्लेक वर्णक येही रजो सकळे लोक, उपमा श्लेक वर्णक या सर्वांचा मी वापर करणार आहे या ग्रंथामध्ये, आणि सर्व जे लोक आहेत या ग्रंथाला ऐकणारे या सर्वांच्या मनामध्ये रजो म्हणजे काय तर हर्ष उत्पन्न होईल असा मी हे ग्रंथ तयार करणार आहे। यामध्ये काय आहे, उपमा आहे। उपमा ह्या 3 प्रकारच्या असतात, उपमान, उपमेय आणि उपमा। उपमान त्याला म्हणतात जे सानी वस्तू आहे त्याला थोर उपमा देणे, आणि जे थोर आहे त्याला सानी उपमा देणे त्याला उपमेय म्हणतात, आणि उपमा म्हणजे व्यवस्थित समान समान अशी उपमा देणे। तर असे उपमेयचे प्रकार आहेत। पहिला प्रकार काय सांगितला मी, जे उपमान आहे, उपमान म्हणजे काय, साना आहे म्हणजे वस्तू लहान आहे त्याला खूप मोठ्याची उपमा दिली त्याला उपमान म्हणतात। आणि उपमा कशाला म्हणतात तर वस्तू लहान आहे, उपमा सानियाशी दिजे ते उपमेय, थोराची उपमा जी आहे मोठ्याची उपमा लहान्याला दिली
तर ते उपमा झाली, आणि लहान्याची उपमा मोठ्याला दिली तर उपमान झालं. आणि जे समानत्व आहे त्याला उपमा असं बोलतात. श्लेक, श्लेक म्हणजे काय तर श्लेष हा एक प्रकार आहे. श्लेष म्हणजे काय, एकच शब्द आहे, अर्थ वेगळे निघतात त्याचे. जसं दीन शब्द आहे, हा व्यक्ती फार दीन आहे. या वाक्यामध्ये व्यक्तीविषयी आपण हा दीन शब्द वापरलेला आहे. दीन म्हणजे काय, गरीब, रंक, असा या दीनचा अर्थ होतो. आज 1 मे आहे आणि आज महाराष्ट्र दिन आहे. या वाक्यामध्ये दीनचा अर्थ काय निघतो तर दीन म्हणजे दिवस. तर असे शब्द एक आहे, अर्थ वेगळे वेगळे निघतात. जसं आपण त्याचा शब्दाचा उपयोग करून घेतला त्याप्रमाणे त्याचे अर्थ निघतात. तर याला श्लेष असं बोलतात. शब्द एकच आहे, अर्थ वेगळे वेगळे निघतात, तर याला श्लेष असं बोलतात. आणि वर्णक, वर्णक म्हणजे काय, त्याच्या ठिकाणी गुण एवढूसाच आहे, छोटासा गुण आहे, पण त्यांना खूप मोठं त्याच्या ठिकाणी गुण लावायचे. ज्याप्रमाणे देवता आहे, देवता कधी मोक्ष देऊ शकत नाही, मुक्ती देऊ शकत नाही, परंतु कोणती तरी एक अशी छोटीशी देवता आहे, परंतु त्या देवतेला लई उपमा द्यायला लागलेत खूप. जशी शेवटी यक्षिणी आहे कर्मभूमीची, तिला उपमा द्यायला लागले की ही उद्धार करणारी आहे, मुक्ती देणारी आहे, मोक्ष देणारी आहे, सगळ्या जगाची करती धरती आहे, सृष्टीवर तिचं नियामकत्व आहे, वगैरे वगैरे. जर अशा आपण उपमा द्यायला लागलो कर्मभूमीच्या यक्षिणीला, तर ते काय ठरते तर वर्णक ठरते. म्हणजे वस्तू लहान आहे, ती देवता लहान आहे, परंतु तिला फार उपमा आपण मोठी द्यायला लागलो. तर हे एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. तसे आपण वर्णन काही तसं देवतेचं करत नसतो, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे समजून घ्या व्यवस्थित, नाही तर मग तुमच्या मनामध्ये वेगळ्याच काही शंका निर्माण होऊ शकतात. तर मी एक फक्त उदाहरण दिलेलं आहे या यक्षिणी नावाच्या देवतेचं. येही रजो सकळे लोक, सर्व लोकांच्या मनामध्ये हर्ष उत्पन्न होईल असा हा ग्रंथ मी निर्माण करणार आहे. यामध्ये श्लेष, वर्णक, उपमा ह्या सर्व गोष्टींचा मी उपयोग करणार आहे, असे हे विद्वान पंडित दामोदर पंडित म्हणत आहेत तिथे. की पवाडे संसार मोचक वाणू मुकुंदाचे, की मग पवाडे जे आहेत, जे पूर्ण परब्रह्म परमेश्वर होतात, श्री गोपालकृष्ण महाराज जे आहेत, यांचे जे पवाडे आहेत ते कसे आहेत, संसार मोचक, संसारापासून मुंचन करीते म्हणजे मुक्त करणारे, त्या मुकुंदाचे. म्हणजे मुकुंद कशाला म्हणतात तर मोक्ष देणारा, मोक्ष ददाती इति मुकुंद, मोक्ष देणारा जो आहे तो मुकुंद आहे. आणि ते श्रीकृष्ण महाराज आहेत, त्यांचं आम्ही गुणानुमोदन करणार आहोत, त्यांचं आम्ही गुणानुमोदन गुण वाखाणन करणार आहोत. प्राकृत जन मानवती तैसी ओढो कथा संगती, की पढो परब्रह्माची कीर्ती जे जीवन संतांचे. प्राकृत जन मानवती, प्राकृत जन म्हणजे जे खेड्यापाड्यांमध्ये राहणारे सामान्य जनमानस, भोळा भाबडा जो समाज आहे, जो अज्ञानी आहे, एवढा काही ज्ञानवान नाही, असा जो समाज आहे, त्यांनाही हा ग्रंथ समजून जाईल, त्यांनाही हा ग्रंथ पटणार आहे, त्यांनाही व्यवस्थित प्रकारे समजणार आहे, अशा प्रकारे मी मांडणी करणार आहे असं दामोदर पंडित म्हणतात. तैसे ओढो कथा संगती, त्याप्रमाणे हे जे कथा संगती जे आहे, या कथा संगतीचा मी प्रारंभ करणार आहे. की पढो परब्रह्माची कीर्ती ते जीवन संतांचे, की पढो त्या परब्रह्माची जी कीर्ती आहे त्याचं आपण इथं पढो म्हणजे वाचणार आहोत, त्याचं गुणानुमोदन करणार आहोत. जे परब्रह्म परमेश्वराची जी कीर्ती आहे त्याचं गुणानुमोदन करणं, या कीर्तीचं हे जीवन आहे संतांचं. अशा त्या संतांचं जीवन असलेले जे श्रीकृष्ण महाराज आहेत त्यांच्या कीर्तीचं आपण इथं गुणानुमोदन करणार आहोत, ती कीर्ती वाचणार आहोत. नागरी बोली स्थळवाणी जे, सकळ रसाते पोखिजे, की निरसा होऊनी श्रीकृष्णी भजिजे, ये यादो कवण सांग. नागरी बोली वाणिजे, नागरी बोली म्हणजे मी एकदम सुंदर बोलीमध्ये या श्रीकृष्ण महाराजांच्या कथेचं इथे या ग्रंथामध्ये व्यवस्थित लिखाण करणार आहे, या ग्रंथाची व्यवस्थित निर्मिती करणार आहे, सुंदर बोलीमध्ये या ग्रंथाची निर्मिती करणार आहे. आणि सकळ रसाते पोखिजे, सकळ रस या तुम्हाला कथेमध्ये सापडतील. सकळ रस म्हणजे कोणते रस, नवरस तुम्हाला सांगितलेत मी, ते जे नवरस आहेत ते नवरस या तुम्हाला कथेमध्ये सापडतील. की निरसा होऊन श्रीकृष्ण भजिजे, या दो कवण सांग. कवी तुम्हाला प्रश्न करत आहेत. कवी म्हणतात
की श्रीकृष्ण महाराजांचं जे श्रीकृष्ण महाराजांची जी कथा आहे या कथेचं वर्णन मी नवरस युक्त करू की निरस होऊन या कथेचं वर्णन करू, या दोन मध्ये कोण चांगलं आहे, म्हणजे कोणतं चांगलं राहणार आहे बरं, कोणतं चांगलं राहील असा प्रश्न करतात कवी. पुराणीचे आरिख बोल परी परबंध रचना असे नवल, ते सुगंध कदंबीचे परिमल तैसे वेधक होती. पुराणीचे आरिख बोल, पुराणीचे कसे बोल आहेत, आरिख बोल आहेत, आरवाख बोल आहेत. म्हणजेच काय, आरिख बोल म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्हाला असा व्यवस्थित सिद्धांत समजणार नाही, जे आपल्याला अभिप्रेत आहे, जे तुम्हाला आणि आम्हाला अभिप्रेत आहे की मोक्ष कसा भेटेल, ईश्वर प्राप्ती कशी होईल, हे जे आपल्या मनामध्ये शंका आहेत, प्रश्न आहेत, या प्रश्नाचं निरसन, या प्रश्नाचं समाधान, या प्रश्नाचं उत्तर, या शंकेचं निरसन हे पुराण करू शकत नाही. त्यांचे बोल आरिक आहेत, ते आपल्या मनातील शंकेचं समाधान करू शकत नाहीत. परिप्रबंध रचना असे नवल, परंतु हे जे प्रबंध रचना मी करत आहे ते नवल रूपाची प्रबंध रचना आहे. प्रबंध रचना, प्रबंध आहे तसं आताच्या भाषेत सांगायला तर प्रबंध बोलतो आपण, परंतु इथे जे शब्द आहे मी तुम्हाला वाचून दाखवत आहे, या ग्रंथामध्ये परबंध असंच इथं लिहिलेलं आहे. ते सुगंध कदंबीचे परिमळ तैसे वेदक होती, ज्याप्रमाणे सुगंध आहे कदंबीचा, तो परिमळत आहे जिकडे तिकडे, ज्याप्रमाणे जो केवडा असतो, कदंब कशाला बोलतो आपण, केवड्याला, त्या केवड्याचा परिमळ जिकडे तिकडे वाहत आहे आणि त्याच्याकडे जसे वेधतात सर्वजण, त्याप्रमाणे ही जी ग्रंथरचना आहे तशी त्या ज्याप्रमाणे त्या सुगंधाला वेधून भोंग्या असतील, मधमाशा असतील, त्या फुलाकडे वेधतात, त्याप्रमाणे जे आवडीपूर्वक श्रोते परमेश्वराचं ध्यान करणारे आहेत ते आपोआपच या कथेला ऐकल्यानंतर आकर्षित होतील, वेधतील या कथेकडे, या ग्रंथाकडे, असं कवी म्हणतात. जो सुरवरांचा दातारू सकळ वेद दीक्षा गुरु, तो सर्वज्ञनाथू श्री चक्रधरू जेथे कथानायकू. जो सुरवरांचा दातार, सुरवर म्हणजे जे देवता लोक आहेत त्यांचाही हा परमेश्वर दातार आहे, त्यांनाही दान देणारा आहे. आणि सकळ वेद दीक्षा गुरु, या सृष्टीमध्ये जेवढे काही वेद लावणारे ठिकाण असतील, देवता असतील, स्थळ असतील, स्थान असतील, ह्या सर्वांचं काय आहेत, श्रीकृष्ण महाराज सकळ वेदांच्या दीक्षा गुरु आहेत. सर्वात जास्त वेद या श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी आहेत, सकळांचे दीक्षा गुरु आहेत हे. आणि तो सर्वज्ञनाथ श्री चक्रधरू जेथे कथानायकू, जिथे सर्वज्ञनाथ आणि श्री चक्रधर, श्री चक्रधर म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नाहीत, तर चक्रधर म्हणजे श्री कृष्ण महाराज, ज्यांच्या करामध्ये चक्र धारण केलेलं आहे सुदर्शन चक्र, ते श्री चक्रधर. या अर्थाने इथे चक्रधर शब्द जो आहे तो योजिलेला आहे कवींनी. जेथे कथानायकू, जे श्री चक्रधर म्हणजे श्री गोपालकृष्ण महाराज ज्या कथेमध्ये कथानायक असतील, ती कथा कशी होणार आहे बरं, साहजिकच आहे, सर्वांच्या मनाला वेध लावणारी कथा होणार आहे. तो सर्वज्ञ म्हणून हे मंगळाची निधी, येचे श्रवणे सकळाही सिद्धी, परमार्थी निरवधी हेची कारण. म्हणून हे मंगळाची निधी, आणि म्हणून हे जे कथा आहे, हे जे श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र आहे, हा जो वच्छाहरण नावाचा ग्रंथ आहे, हा ग्रंथ मंगळाची निधी आहे. इथे सर्व काही मंगळ मंगळच तुम्हाला भेटणार आहे. निधी म्हणजे काय तर साठा, मंगळाचा साठा आहे हा ग्रंथ. आणि येचे श्रवणे सकाळी सिद्धी, याचं श्रवण केल्यानंतर तुम्हाला सकळही सिद्धी प्राप्त होतील. परमार्थी निरवधी ह्याची कारण, परमार्थामध्ये निरवधी ह्याची कारण, जे परमार्थ निरवधी परमार्थ आहे त्याला हेच कारण होणार आहे तुम्हाला तो परमार्थ प्राप्त होण्यासाठी. जे श्रवणासी अमृत पाण, धर्माचे जन्मस्थान, वस्तु ते दाविते दिव्यांजन सकळ जणासी.
जे श्रवणासी अमृतपान, हा ग्रंथ म्हणजे आपल्या श्रवणाला म्हणजे कानांना अमृतपान करून देणार आहे. धर्माचे जन्मस्थान आहे, धर्माचं जन्मस्थान आहे हा ग्रंथ. म्हणजे इथून धर्म हा जन्माला आलेला आहे. वस्तु ते दाविते दिव्यांजन, जी परवस्तू आहे म्हणजे परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचं आपल्याला दर्शन घडणार आहे या ग्रंथामध्ये. त्या परवस्तूला दाखविणारे हे दिव्यांजन आहे हा ग्रंथ म्हणजे. आणि सकळ जनासी, जेवढे काही जण असतील या ग्रंथाचं अध्ययन करतील, या ग्रंथाचं श्रवण करतील, या सर्वांना परमेश्वर हे दिसणार आहेत या ग्रंथाच्या माध्यमातून. तैसे सकौतुक श्री कृष्ण चरित्र, वर्णी जेल विचित्र, जेणे चमत्करेल चित्त संत जनाचे. तैसे सकौतुक श्रीकृष्ण चरित्र, श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र कसं आहे? सकौतुक म्हणजे कौतुकाने आपण ऐकावं, असे सर्व चरित्र कौतुकाचे चरित्र आहेत यामध्ये. आणि वर्णी जेल विचित्र, आणि त्याचं वर्णनही विचित्र प्रकारे होणार आहे, कारण चरित्र तसे विचित्र आहेत. म्हणजे एवढेशे गोपालकृष्ण मोठ्या मोठ्या असुरांना मारत आहेत, हे एक विचित्र चरित्र आहे. आणि त्यामुळे वर्णनही याचं विचित्रच राहणार आहे. जेणे चमत्करेल चित्त संत जनाचे, ज्यामुळे आपल्या संत जनांचं, जे कोणी या चरित्राचं श्रवण करील त्यांचं चित्त चमत्करेल. म्हणजेच काय होईल तर आपल्याला आश्चर्य वाटेल असं हे चरित्र आहे. प्रत्येक संत जनांचं चित्त जे आहे ते चमत्करेल, त्यांना चमत्कार वाटेल. जे वासनिक मंडळी आहे त्यांनाही चमत्कार वाटेल चरित्र ऐकल्यानंतर. जो चंद्रू चकोरांचे जीवन, अमृते निववी त्रिभुवन, तोही गुणे एके निरांजन, माणी कलावतू. जो चंद्रू चकोरांचे जीवन, जो चंद्र चकोर पक्षी आहे, त्या चकोर पक्षाचं ते जीवन आहे. कारण चंद्राच्या रश्मी जे आहेत म्हणजे चंद्राचे जे किरण आहेत त्याचं तो चकोर पक्षी सेवन करत असतो, आणि म्हणून चंद्र जो आहे तो चकोराचं जीवन आहे. अमृते निववी त्रिभुवन, अमृताने तो जो चंद्र आहे तो अमृताने या त्रिभुवनाला निववतो. तोही गुणे एके निरांजन, मानी कलावतू. तोही गुणे एके निरांजन, तो जो चंद्र आहे त्या चंद्राच्याही ठिकाणी एक दोष आहेच. परंतु जे महात्मे मुनिजन आहेत त्या मुनिजनांच्या मनामध्ये या कृष्ण चरित्राचा संतोष होणार आहे. मुनिजन संतोषाते पावतील. चंद्र जरी असला त्या चंद्राच्या ठिकाणी पण एक दोष आहेच. कारण अमावस्येला चंद्राला काय होते, पूर्ण चंद्र हा नाहीसा होऊन जातो आणि नंतर मग पुन्हा एक एक कळिका पौर्णिमेकडे जशी वाटचाल होते वाढत जाते. तर हा जो दोष आहे, काही का असेना, एक दोष जो आहे त्या चंद्राच्या ठिकाणी आहे, तोही गुण्या एके निरांजन, माणी कलावतू. त्याच्या ठिकाणी एक दोष आहेच. आणि ते जे कलावंत जे आहेत म्हणजे मुनिजन लोक, ते मुनिजन लोकांनाच या कथेमुळं, ही जी कथा आहे त्या कथेमुळे संतोष प्राप्त होणार आहे. आणि ही जी कथा आहे ती त्यांनाच खरी पाहायला गेली तर जशी पाहिजे तशी मानवणार आहे. तैसे सकळ गुण भरित, परमानंद एक निरत, ते तोकडे आही परगुणा संत संतोखती. तैसे सकळ गुण भरित, परमानंद एक निरत, परमानंदाच्या ठिकाणी निरत असणारे ते तोकडे आहे परगुण संत संतोखती. जे संतजन आहेत ते संतजन पण जर एखाद्याच्या ठिकाणी तोकडा जरी गुण दिसला, दोष
जर दिसले, कारण की दोष तर सर्वांच्या ठिकाणी असणारच, या जगाच्या पाठीवर असा कोणीही व्यक्तीच नाही ज्याच्या ठिकाणी दोष नसतील, आणि या जगाच्या पाठीवर असा कोणी व्यक्तीच नाही ज्याच्या ठिकाणी गुण दिसणार नाहीत. मोजके असतात काही ज्याच्या ठिकाणी सर्व दोषच असतील, कदाचित असतील, आतापर्यंत कोणी आपण पाहिलं नाही, परंतु असतील कदाचित. तर प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काही दोष असतोच आणि प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काही गुण असतोच. तर जे संतजन आहेत ते संतजन त्या व्यक्तीच्या एका गुणाला पाहून संतोखतात, म्हणजे त्यांच्या मनाला संतोष प्राप्त होतो. जया संताची या संगती निर्हा होय निर्मळमती, उपजे श्रीकृष्ण भक्ती अखंडित. ज्या संतांच्या संगतीमुळे निर्हा होय निर्मळमती, संतांची जर संगत जर आपण केली तर निर्हा म्हणजे निखळ, आपली जी मती आहे ती निर्मळ होते. निर म्हणजे नाही, मळ म्हणजे ज्यांच्या ठिकाणी मळ काहीही राहिलं नाही, अशी मती निर्मळ होऊन जाते आपली जर आपण संतांची जर संगत केली तर. उपजे श्रीकृष्ण भक्ती अखंडित, आणि अशी निर्मळ मती झाल्यानंतर आपल्या मनामध्ये अखंडित अशी श्रीकृष्ण भक्ती निर्माण होणार आहे. जैसा विकासू पद्मिनी उदयलया तरणी, तैसी संत जनांचा मणी श्रीकृष्ण चरित्रे. जैसा विकासू पद्मिनी, ज्याप्रमाणे पद्मिनी म्हणजे कमळांचा विकास होतो, पण विकास कधी होतो तर उदयलया तरणी, म्हणजे ज्यावेळेस सूर्योदय होतो त्यावेळेसच कमळांचा विकास होतो. तैसे संत जनाच्या मणी श्रीकृष्ण चरित्रे, ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर कमळ विकासतात त्याप्रमाणे या संत जनांच्या मनामध्ये श्रीकृष्ण चरित्र हे असतात. सहजे अनुरागो भगता वरी आनंदिनी श्रीकृष्ण कथा, जैसे चंद्रे चंद्रकांता अमृत द्रवती. सहजे अनुरागू भक्ता, भक्ताला तर सहजच अनुराग आहे परमेश्वराचा. वरी आनंदिनी श्रीकृष्ण कथा, आणि त्या अनुराग असणाऱ्या भक्ताला, आवडी असणाऱ्या भक्ताला, ज्या भक्ताच्या मनामध्ये श्रीकृष्ण महाराजांविषयी आवडी आहे, असा जो आवडीपूर्वक असणारा जो भक्त आहे, याला वरी आनंदिनी श्रीकृष्ण कथा, आनंद देणारी अशी श्रीकृष्ण कथा जर ऐकायला भेटली तर जैसे चंद्रे चंद्रकांत अमृत द्रवती, ज्याप्रमाणे चंद्राच्या किरणाने, ते चंद्राचे किरण ज्यावेळेस त्या सोमकांतावर पडतात, त्या सोमकांत पाषाणातून द्रव बाहेर पडते, म्हणजे ते पाझरते पाषाण, त्याप्रमाणे या आवडीपूर्वक ऐकणाऱ्या भक्तांना, आवडीपूर्वक श्रीकृष्ण कथा ऐकणाऱ्या भक्तांचे जे मन आहे ते आपोआप द्रवतील. त्यांच्या मनामध्ये भक्तामृत, भक्तिरूपी अमृत ते द्रवणार आहे. असंख्यात कवी बैकार वाणिताती निरंतर, परी नित्य नौतन मधुर श्री भागवती कथा. असंख्यात कवी बैकार, असंख्यात कवी पडलेले आहेत. बैकार म्हणजे काय, त्यांच्याकडे असे पवाडे कितीतरी जीर्ण होऊन पडलेले आहेत, कितीतरी आयुष्यभर त्यांनी पवाडे लिहित बसलेत, असे जीर्ण पोथ्या झाल्या त्यांच्याकडे, एवढे पवाडे पडलेले आहेत त्यांच्याकडे की ते पवाडे लिहून तयार झालेत, वाचले एकदा दोनदा आणि असे घरात पडून आहेत, ते आता जीर्ण झालेले आहेत, त्यांना किडा लागलेला आहे. आता त्यांना पुन्हा कोणाला असं वाटत नाही की ते पवाडे वाचावे, असे एवढे ते जुने होऊन गेलेत, त्यांना कोणी हातही लावत नाही, असे बेकार पवाडे होऊन पडलेले आहेत. वाणिताती निरंतर, परी नित्य नूतन मधुर श्री भागवती कथा. परंतु कविता म्हणतात की वाणिताती निरंतर, ज्या श्रीकृष्ण कथेला आपण निरंतर वाणिताती म्हणजे गुणानुमोदन करत आहोत, वर्णन करत आहोत त्या श्रीकृष्ण महाराजांच्या कथेचं, परी नित्य नूतन मधुर, दररोज आपण त्या कथेचं श्रवण करत आहोत, दररोज आपण त्या कथेचं अध्ययन करत आहोत, परंतु नित्य नूतन, दररोज आपण त्याचं अध्ययन करत आहोत, तरी पण आपल्याला नित्य नूतन म्हणजे दररोज आपल्याला ती कथा नवीनच वाटत आहे. तर अशी ती भागवत कथा आहे, कितीही वाचली
तरी आवडीपूर्वक जे भक्त वाचत आहेत त्यांना दररोज त्याच्यामध्ये आवडी निर्माण होईल. त्या कथा ऐकल्यानंतर त्यांच्या हृदयामधून भक्ती अमृत द्रववेल आणि कधीही ती कथा जीर्ण होणार नाही. नित्य दररोजच्याला त्याला ते नूतन म्हणजे नवीनच वाटणार आहे. अशी ते श्रीकृष्ण कथा महान आहे. जैसे अमृत नव्हे जुने उरंगे ना साड पन्हरे सोने तैसे श्री कृष्ण कीर्तीचे वाणणे सदा सुरंग मधुर. जैसे अमृत नव्हे जुने, ज्याप्रमाणे अमृत जे आहे ते कधी जुने होते का? अमृत कधीही जुनं होत नाही. उरंगे ना साडपन्नरे सोने, साडपन्नरे सोने म्हणजे जे ओरिजिनल 52 कशी सोनं आहे ते जे सोनं आहे ते उरंगेना म्हणजे सोन्याचा कधी रंग कमी होतो का? सोनं आपण असं उन्हामध्ये ठेवून दिलेलं, त्याच्यावर ऊन पडला, पाऊस पडला, थंडी पडली, सगळे ऋतू त्याच्यावरून जात आहेत. वर्षामागून वर्ष गेले, 10-12 वर्ष होऊन गेले आणि तुम्ही जर 10-12 वर्षानंतर त्या जिथे सोन्याचा तुकडा ठेवलेला तिथे जर तुम्ही जाऊन पाहाल तर त्याच्यावर काही डाग निर्माण होणार आहेत का, की त्याच्यावर काही त्याची झळाळी कमी होणार आहे? ज्याप्रमाणे आपण जर पितळ ठेवलं तर त्याच्यामध्ये काय होईल, हिरवट पडून जाईल, सर्व त्याची झळाळी निघून जाईल. तसं त्या साडपन्नाची ओरिजिनल 52 कशी, कोणी 66 कशी पण सोनं म्हणते. तर असं जे 66 कशी सोनं आहे ते खरंच उरंगे म्हणजे त्याचा रंग बदलणार आहे का? नाही बदलणार. तैसे श्रीकृष्ण चक्रवर्तीचे वानने सदा सुरंग मधुर. श्रीकृष्ण महाराजांच्या चरित्राचे वानने, वाखाणने जे आहे ते सदा म्हणजे सदा काळी, सदा सुरंग आहे म्हणजे चांगला रंग त्याच्यावर जो आहे तो तसाच राहणार आहे. मधुरता जी आहे ते मधुरता तशीच राहणार आहे. असं ते श्रीकृष्ण महाराजांचं जे लीळा आहेत, जे पवाडे आहेत, जे कथा आहेत त्या अशा सुरंग मधुर आहेत. जव मेरू सिंह अचलता चंद्री वसेल अमृत तव वरतेल श्री कृष्ण कथा तीही लोकी. आता कवी सांगतात की श्रीकृष्ण कथा या सृष्टीमध्ये कवकाळपर्यंत राहणार आहे. कोणत्या काळापर्यंत राहणार आहे ते सांगतात. जव मेरुसी अचळता, जोपर्यंत या मेरू पर्वताला अचळता आहे. आता मेरू पर्वत आहे तो कधी हलणार आहे का? बरं नाही. चंद्रासी वसेल अमृत, चंद्राच्या 17व्या कळेमध्ये अमृत असते आणि जोपर्यंत त्या चंद्राच्या 17व्या कळेमध्ये अमृत आहे तव वर्तेल श्रीकृष्ण कथा, श्रीकृष्ण महाराजांची कथा तोपर्यंत वर्तणार आहे. तीही लोकी, स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये श्रीकृष्ण महाराजांची कथा वर्तणार आहे जोपर्यंत चंद्राच्या 17व्या कळेमध्ये अमृत आहे आणि मेरू पर्वत हा जो आहे तो अचळ आहे तोपर्यंत. म्हणजेच काय, जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत श्रीकृष्ण महाराजांची कथा राहणारच आहे असं कवी इथे सांगतात. आज आपण ओवी क्रमांक 30 पर्यंत आलेलो आहोत आणि शून्यावर थांबू नये म्हणून एक मी ओवी घेणार आहे आणि आपले हे आजचं सत्र जे आहे ते इथं मी संपवणार आहे. अवतरला से कैवल्य कंदू म्हणोनी त्रिभुवना झाला आनंदू हे सांगत असे मुनी नारंदू भगता भागवतांसी. अवतरला असे कैवल्य कंदू, कैवल्याचा कंद जो श्रीकृष्ण महाराज आहे तो अवतरला आहे या मृत्यू लोकामध्ये. म्हणून त्रिभुवना झाला आनंद, स्वर्ग मृत्यू पाताळाला या तिन्ही लोकाला आनंद झालेला आहे. हे सांगत असे मुनी नारंदू, हे सर्व सांगत आहेत कोण? तर मुनी नारद जे आहेत ते सांगत आहेत. कोणाला सांगत आहेत? तर भगता, जे भक्त आहेत त्यांना, आणि भागवतांशी म्हणजे जे ऋषीमुनी लोक आहेत, संन्यासी लोक आहेत त्यांना हे नारद मुनी जाऊन सांगत आहेत. आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर आत्ता लाईक करा. नवीन दर्शक असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असे नवनवीन चरित्र, ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे चरित्र, असे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत. तर आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. दंड